एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। पुणे शहरातील माय माऊली केअर सेंटर येथे थोर समाजसेवक नानजीभाई खिमजीभाई ठक्कर यांच्या समवेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी सदिच्छा भेट देऊन संस्थेचे सेवा कार्याचे कौतुक केले। संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विठ्ठलराव वरुडे पाटील यांनी गेल्या 20 वर्षापासून लाखो वृद्धांना मोफत नेत्रसेवा उपलब्ध करून दिली जाईल या उल्लेखनीय कार्याची ग्रीनिच बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे। केंद्रात दर आठवड्याला सुमारे 200 ते 300 वृद्धांची मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया केली जाते। यावेळी डॉक्टर विठ्ठलराव वरुडे पाटील यांच्या हस्ते डॉक्टर विश्वासराव आरोटे यांचा शाल, मोत्यांची माळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। याप्रसंगी आळंदी नगर परिषदेचे नगरसेवक मनोहर दिवाने, नगरसेवक संतोष रायकर, सामाजिक कार्यकर्ते कांतीराम बोराडे, संजय फुलसुंदर, राजेंद्र पांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु। खरं तर आज संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर हिंदुस्थानाला लाजवेल असं माय माऊली केअर सेंटर हे पुण्यामध्ये गेल्या 12 वर्षापासून आरोग्य सेवेत चांगले योगदान देत आहे। हजारो नव्हे तर लाखोने पेशंट या ठिकाणी उद्याच्या आदर्श भारताची सृष्टी पाहण्याचं काम या माननीय श्री विठ्ठलराव वरुडे पाटील यांच्या माध्यमातून या भागात सुरू आहे। खरं येण्याचं भाग्य आज मला ज्यांच्या माध्यमातून मिळालं ते या हिंदुस्थानातील थोर समाजसेवक दानशूर व्यक्तिमत्व शेठ नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला। खरं तर आज गेल्या 8 दिवसांपासून संपूर्ण वारकरी बांधव हा विठुरायाच्या दर्शनासाठी पायी वारी दिंडीमध्ये चालत आहे आणि यासाठी दरवर्षी माझ्या माहितीप्रमाणे ते अनेक वर्षांपासून या दिंडीला मदत करतायत। ते द्यायचं काम करतायत, ते सांगायचं नसतं। त्याबरोबर आमचे आळंदीचे नगरसेवक मनोहरजी दिवाने असतील, त्यानंतर आमचे नगरसेवक ज्ञानेश्वरजी गायकर असेल, त्यानंतर आमचे हर हुन्नरी आणि बॅट्समन म्हणून व्यवसाय जरी असले तरी सामाजिक कार्यामध्ये त्यांची नेहमी आगेकूच दिसते। कर्नाटक राज्यातील पण महाराष्ट्रात येऊन देखील समाजामध्ये नेहमी जरंगरीत असतात ते कृष्णा, त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ पत्रकार आणि नेहमी सामाजिक कार्यात आघाडी असणारे कांतीरामजी बोराडे साहेब, नंतर राजेंद्रजी पांडे साहेब, हे सर्व ज्ञानवंत, बुद्धिवंत, गुणवंत असे सर्व बाबांबरोबर असणारे मान्यवर। खरं तर आतापर्यंत माय माऊली केअर सेंटर हे बाबांच्या तोंडून मी नेहमी ऐकायचो। ते कुठे गेल्यानंतर, कोणाच्याही घरात गेल्यानंतर ते माझाच परिवार आहे असा मानणारा हा माणूस, पण कधी म्हणणार नाही का ते त्याचं हे माझं असं कधी केलं नाही। आणि खरं तर या 12 वर्षाच्या तपानंतर माय माऊली केअर सेंटरच्या प्रवेशद्वारामधूनच आल्यानंतर पाहायला मिळालं आम्हाला। या ठिकाणी पाहिल्यानंतर सर्व ठिकाणी कॅमेरे आहेत, सर्व ठिकाणी पेशंटचे चांगल्या प्रकारे आम्हाला ते दर दिवसाला फोटो येतात। मी देखील आश्चर्यचकित व्हायचं, एवढे ऑपरेशन होत आहेत। आणि मग तिथं खरं तर कानात आणि डोळ्यात 4 बोटाचा फरक असतो, पण प्रत्यक्षात आल्यानंतर हे पाहायला मिळालं। या राज्याचे आरोग्यमंत्री माझे मित्र आहेत प्रकाश आंबेडकर, नक्कीच मी त्यांना माय माऊली केअर सेंटर संदर्भात नक्कीच माहिती देईन, कारण जो करत असतो त्याचं दुःख त्याला माहीत असतं। मी माझं एक वर्तमानपत्र चालवतोय, 27,000 पत्रकारांचं नेतृत्व करतोय, 2 न्यूज चॅनल चालवतोय, त्या मागील असणारा खर्च हा माझ्या अंतकरणाला माहिती आहे। आणि या ठिकाणी देखील हे माय माऊली केअर सेंटर जे उपक्रम राबवतंय हे करत असताना ते विठ्ठलराव वरुडे पाटलांनाच माहीत असावं, पण प्रत्येकाला प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये साथ देणारा एक कोणतरी असावा लागतो। त्याप्रमाणे 85 वर्षाचा योद्धा हा मात्र प्रत्येकाच्या पाठीमागे उभा राहतो। काय करतो, कशासाठी करतो? लोक नेहमी म्हणतात लोक आंब्याच्या झाडाला दगड मारतात, बाजूच्या झाडाला कोणी मारत नाही। जो काम करतो त्याच्यावर निंदा नालस्ती होणार, चर्चा होणार, कारण चर्चा झाल्याशिवाय काम होत नाही। आणि म्हणून आपल्या समोरच्या विरोधकांनी आपलं नाव घ्यावं, म्हणजे आपल्या कामातून आपलं काहीतरी घडतंय। खरंच माय माऊली केअर सेंटरचं काम हे संपूर्ण हिंदुस्थानाला नक्कीच लाजवेल। मी या ठिकाणी एक आशा देतो, बाबा ज्यावेळेस काही इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस माय माऊली केअर सेंटरचं नाव नक्कीच लिहिलं जाईल, कारण अनेक ठिकाणी अनेक संस्था आहेत, अनेक संस्था काय करतायत। मगाशी मी येता पहाटे 5 वाजल्यानंतर आम्ही गाडीमध्ये चाललो होतो, त्यावेळेस त्यांनी मला एक प्रश्न केला, या आदिवासी विकास विभाग प्रकल्प अंतर्गत ज्या आश्रमशाळा सुरू आहेत त्या आश्रमशाळेमध्ये नॉनव्हेज दिलं जातं का? तर मी ते बोललो त्याचा GRच आहे, कारण ज्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम
त्या शाळेमध्ये आश्रमशाळेमध्ये हा नॉनव्हेज हा दर हप्त्याला दिला जावा अशी अट आहे. पण बाबा खरं तर तिथं विद्यार्थी घडवण्याचं काम असतं, जिथं पिकतं तिथं विकत नाही. शासनाने आरोग्यासाठी ज्या संस्था काम करतायत त्यांना मदत केली पाहिजे, कारण अशा संस्थांना मदत केली तर या ठिकाणी अनेकांना रोजगार दिला जातो. सकाळी पहाटे आज 7 वाजता इथं आगमन झाले, पण रात्रभर हे कर्मचारी आरोग्यासाठी प्रत्येकाच्या याची काळजी घेत आहेत. आणि नेत्राचं काम आहे. डोळ्यांनी ही सृष्टी पाहिजे आहे, कारण डोळ्यांनी दिसल्यानंतरच आपण सर्व करू शकतो. हे काम त्यांनी केलेले आहे. आणि असे काम करणाऱ्या संस्थेला मध्ये मला कळलं होतं दगडू हलवाई गणपती ट्रस्टचं नाव मी ऐकायचं. त्याचं कारण असं आहे बाबा, दगडू हलवाई गणपती जो बसवला आहे तो आमच्या आरोग्य परिवाराने बसवलेला आहे. ते ब्राह्मणवाडीचे, पण ते व्यवसाय निमित्ताने आले होते. पण असो, अशा माय माऊली केअर सेंटरला माझ्या राज्य पत्रकार संघ गावकरी समूहातून मी त्यांना शुभेच्छा देतो. शेवटी देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. वरोडे पाटील, आम्ही तर काही तुम्हाला देऊ शकत नाही, पण देणारा तुम्ही कोणाकोण अपेक्षाही धरत नाही. पण तुमचं कार्य नक्कीच, कारण आरोग्य भरल्यानंतर या ठिकाणी स्वच्छता महत्वाची असते, आणि जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी नांदत असते. आणि खरं या ठिकाणी पाहिल्यानंतर आजही आमच्या समोर 85 वर्षाचे 70-80 वर्षाचे सगळे आजी आजोबा आता देखील एकमेकांशी चर्चा या ठिकाणी ते सांगता 103 वर्षाच्या आजी देखील या ठिकाणी ऑपरेशन केले. खरं तर हे दुवा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळतील अशी अपेक्षा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज खरं तर पंढरीची वारी चालू आहे, आळंदी टू पंढरपूर. आज त्या वारीच्या दरम्यान आज आपले दानशूर व्यक्तिमत्व शेठ नानजीबाई ठक्कर ठाणावाला यांच्या याच्यातनं म्हणजे आशीर्वादानं आणि अन्नदानाची सेवा पुढं आपण लोणंदमध्ये आपण करणार आहोत. त्यासाठी आम्ही सर्वजण निघालेलो आहोत. ते येताना लोणावळ्यावरून येताना माय माऊलीपाशी या ठिकाणी थांबले. त्यांनी थोडासा अल्पाहार घेतला. त्यांचे इथं मी आशीर्वाद घेतलेत आणि इथून पुढं आम्ही पुढं जाऊन मग पालखींना म्हणजे भक्तांना जे आहेत वारकरी त्यांना आपण प्रसादाचा वाटप शेठ नानजीबाई ठक्कर ठाणेवाला NKT ग्रुप चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आपण त्या ठिकाणी वाटप करणार आहोत. पूर्ण दिंडीला म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांची दिंडी आहे, तर त्या दिंडीला आपण जे काय वारकरी असतील त्यांना तो प्रसादाचं वाटप करणार आहोत. आज ते माय माऊलीला आलेत, त्यांचे मी खरंच मनापासून आभार मानतो. आणि या ठिकाणी आमचे गावकरी याचे मेन संपादक आरोटे सर, त्याचबरोबर आमचे मनोहर दिवाने सर, ज्ञानेश्वर नगरसेवक ज्ञानेश्वर गायकर, हे सुद्धा आज योगायोगाने आज माय माऊलीला त्यांचे पाय लागलेले आहेत. ते त्यांचं सुद्धा मी संस्थेच्या वतीने विशेष आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या पुणेमध्ये माय माऊली हे सेंटर जे काम करत आहे ते खरोखर बखवण्यालायक आहे. आणि ज्याला कोण सांभाळत नाही त्याला आमचा डॉक्टर पांडुरंग विठ्ठल सांभाळत आहे. नाव पण पांडुरंग विठ्ठल आहे. आणि आषाढी चालली आता. पांडुरंग विठ्ठल मंदिरात कुठे नसते, ते कुठे ना कुठे फिरत असते, कुठल्या ना कुठली सेवा करत असते. म्हणून मी अचानक आम्ही इथे भेट दिली. त्यामध्ये आमचे गावकरीचे मालक डॉक्टर विश्वास आरोटे खरोखर मराठी माणूस असून तो जिकडे माझ्याबरोबर असतं तिकडे काही नाही काही देत असते. द्यायचं महत्त्व नाही, पण त्याचे शब्द पण महत्त्वाचे आहे. शब्दाची लई किंमत आहे. आणि आमची माऊली जे सेवा करत आहे की मी तुम्हाला सांगतो, मी अख्खा भारतात फिरतो, पण भरपूर कमी अशी संस्था आहे की जे कितीही म्हातारा माणूस असाल ते उठून शकत असेल त्याला जेवण, दवा, मेडिकल सर्व काय, आणि ते पण विनामूल्य. मी सांगतो अशी भरपूर कमी संस्था आहे. आणि अशी संस्थामुळे आज भारत देशाचं नाव रोशन झालेलं आहे. कारण रोशन का झाला की अशा लोकांना कोणी सांभाळत नसं लोकांना सांभाळते. आई वडील सरकार सांभाळते. मी खात्रीने सांगतो. ते स्वतः कधी कधी बोलते की माझे आई वडील असते तर मी काय केलं असता. म्हणजे माझे आई वडील आहे म्हणून असं आम्ही काम करते. त्यांना परिवाराला लाख लाख धन्यवाद देतो. आपण सर्व मोठी संख्या इथे मनोहर देवाने आमचे नगरसेवक, त्याचप्रमाणे आमचे कृष्णा जे
अभी एक बार कर्नाटक ला गए तो कांति भाई बोराड़े, हमारे पांडे जी, हमारे दूसरा नगर सेवक, हमारे महानगर पालिका आनंदी के, और सभी लोग आज इधर आने का मौका मिला. अचानक भेट घेतली आणि मी खास आरोग्य सरला दाखवला की बघा हे काम काय चाललेलं आहे, बघण्यासारखं आहे. तर परत आपल्या सर्वांना धन्यवाद दो. असे कर्म करत राहा. देवाकडे काही मागू नका, ना मागता देव सर्व द्यायला तयार आहे. मात्र आपण लायक व्हायला पाहिजे आणि आपली संस्था लायक आहे. ते महाराष्ट्राला नाही भारताला एक दिवस कळेल. काम करते त्याला त्रास तो पडतो, पण देव संगतीच असते, खास ध्यान ठेवायचं. परत धन्यवाद. जय भगवान. जय भगवान. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.